नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2.5 तासांच्या सलग भाषणामध्ये मोदी सरकारच्या आगामी आर्थिक वर्षासाठीचा दिशादर्शक अहवाल मांडला। नोकरदारांच्या खिशात येणाऱ्या पैशावरचा कर कमी करून हा अर्थसंकल्प लोकाभिमुख आहे असं ठळकपणे सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे। जोडीला करदात्यांची होणारी व्यवस्थेतली छळवणूक थांबवण्यासाठी नवं धोरण आणण्याचं मॅडम अर्थमंत्री म्हणाले आहेत। दुसरीकडे कृषी, महिला, विद्यार्थी अशा विविध घटकांसाठी या अर्थसंकल्पात एकापाठोपाठ एक योजना मांडल्या गेल्या आहेत। बँक बुडाली तर खातेदारांचं विमा कवच 1 लाखावरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आलंय। असं असलं तरी केंद्र सरकार वित्तीय तूट कमी करण्याचं उद्दिष्ट राखू शकलेली नाही। त्याच्या जोडीला 10 सरकारी बँका एकत्र करून 4 बँका करणं, बुलेट ट्रेन राबवणंच आणि जीडीपी 10% वाढवण्याचं दाखवलेलं स्वप्न हे मुद्दे अर्थसंकल्पीय भाषणातले कळीचे मुद्दे ठरणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या की त्यांचा अर्थसंकल्प हा सबका साथ सबका विकास या राजकीय घोषणेला अनुसरूनच आहे। तसं प्रत्यक्षात घडलंय का? शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला 1.5 पट करण्याची घोषणा वारंवार होत असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी किती होतीये? वाढती बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा मंदावलेला दर याचं उत्तर कोण शोधणार? केंद्रीय अर्थसंकल्पात सौर ऊर्जेला प्राधान्य देताना भविष्यातला वीज पुरवठा प्रीपेड मीटरच्या द्वारे होईल असं म्हटलं गेलंय। भारतासाठी याची अंमलबजावणी किती आव्हानात्मक असेल? आयकराच्या रचनेतील बदल हाच एकमेव दिलासा मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून घ्यावा की आणखीनही काही मुद्दे यामध्ये आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची आजची लक्षवेधी चर्चा अर्थसंकल्पाचा। या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी आपण थेट जाणार आहोत नवी दिल्लीला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाच्या बाबत आपली भूमिका मांडणं सुरू केलंय। ती काही वेळ ऐकू आणि मग चर्चा करू। की भी व्यवस्था का ऐलान किया गया है। भारत से जो युवा नौकरी के लिए विदेश जाना चाहते हैं उनके लिए ब्रिज कोर्सेज की व्यवस्था भी की जा रही है। एक्सपोर्ट और एमएसएमई सेक्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन को ड्राइव करता है। बजट में एक्सपोर्ट बढ़ाने के लिए अनेक नई घोषणाओं के साथ साथ हर डिस्ट्रिक्ट को एक्सपोर्ट हब बनाने की दिशा में एक बहुत बड़ा महत्वाकांक्षी योजना का इसमें निर्णय लिया गया है। छोटे उद्यमों की फाइनेंसिंग के लिए भी कई नई पहल हुई है। आधुनिक भारत के लिए आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर का बहुत ही महत्व है। इंफ्रास्ट्रक्चर का क्षेत्र भी एम्प्लॉयमेंट जनरेशन का बहुत बड़ा आधार होता है, ये सबको जानते हैं। 100 लाख करोड़ रुपए से 6500 प्रोजेक्ट्स का निर्माण बड़े पैमाने पर रोजगार के अवसर तो बढ़ाएगा, देश के विकास के हर क्षेत्र को वो एक नई ताकत देगा। नेशनल लॉजिस्टिक पॉलिसी से भी व्यापार, कारोबार और रोजगार तीनों क्षेत्रों को लाभ होगा। देश में 100 एयरपोर्ट विकसित करने का लक्ष्य सामान्य मानवी की हवाई उड्डयन को नई ऊंचाई देगा। भारत के पर्यटन सेक्टर के लिए ये इंफ्रास्ट्रक्चर बहुत आवश्यक है और टूरिज्म से कम पूंजी निवेश से अधिक रोजगार की, अधिक इनकम जनरेशन की संभावनाएं होती है। इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में हम स्टार्टअप्स के जरिए और प्रोजेक्ट डेवलपमेंट के जरिए युवा ऊर्जा को नई ताकत देंगे।
टैक्स स्ट्रक्चर में मूलभूत बदलावों के कारण भारत में अनेक सेक्टर्स में वैल्यू एडिशन की संभावना भी बढ़ेगी। एम्प्लॉयमेंट के लिए इन्वेस्टमेंट सबसे बड़ी आवश्यकता होती है और प्रमुख ड्राइवर होता है। इस दिशा में कुछ ऐतिहासिक कदम उठाए गए हैं। बॉन्ड मार्केट को मजबूत करने के लिए और इंफ्रास्ट्रक्चर की लॉन्ग टर्म फाइनेंसिंग के लिए प्रबंध किए जा रहे हैं। डिविडेंड डिस्ट्रीब्यूशन टैक्स डीडीटी उसको हटाने के कारण कंपनियों के हाथ में 25,000 करोड़ रुपया आएंगे, जो उनको आगे इन्वेस्टमेंट करने में मदद करेगी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या सरकारच्या अर्थसंकल्पाच्या विषयीची भूमिका मांडत होते। आपण आपल्या चर्चेकडे परत येतोय। आपल्या सोबत कोण कोण मान्यवर आहेत त्यांचा ओळख आणि परिचय मी आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विनायकराव आंबेकर, तसंच आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आहेत संजय तटकरे, किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे आणि अर्थविषयक तज्ञ आपल्याकडे 3 जण आहेत, राजा पटवर्धन, त्याचबरोबर अमित नारकर आणि आपल्या सोबत जोडले जात आहेत चैतन्य जोशी। या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय। मी पहिली प्रतिक्रिया संजय तटकरेंची घेईन। संजय तटकरे, आपण आत्ताच पंतप्रधानांचं वक्तव्य सुद्धा ऐकलं असेल। नवी कर रचना आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट टॅक्सेशन मध्ये सुद्धा केलेले फेरबदल, यामुळे 2 गोष्टी घडतील असं पंतप्रधानांनी सांगितलं। एक, सर्वसामान्यांच्या हातात पैसा वाढेल आणि दुसऱ्या बाजूला उद्योगांच्याकडे भांडवलासाठी पण पैसा उपलब्ध होईल आणि या दोन्हीच्या एकत्रीकरणातून रोजगाराला चालना मिळेल। त्यांच्या या दाव्याला तुम्ही स्वीकार करणार आहात का? प्रसादजी, जर आपण हा अभ्यास केला या अर्थसंकल्पाचा, तर तुम्ही त्या दोन्ही गोष्टी म्हणताय, त्या दोन्ही गोष्टीचा फायदा काही होणार नाही। पहिली गोष्ट, जे इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये जे बदल केले गेलेले आहेत इंडिव्हिज्युअल इन्कम टॅक्समध्ये, त्याच्यामध्ये रिबेट ज्या होत्या त्या काढून टाकलेल्या आहेत। त्यामुळे बऱ्याच अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की त्याचा फायदा प्रत्येक इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअरला हा 2 ते 2,500 रुपयापेक्षा काही जास्त होणार नाहीये। दुसरा मुद्दा, त्यांनी जे कॉर्पोरेट टॅक्स बद्दल जे सांगितलं, कॉर्पोरेट टॅक्स कमी केला हा गेल्या जुलै महिन्यामध्ये। जुलै महिन्यापासून आतापर्यंत जी अपेक्षा सरकारला होती की त्याच्यामुळे गुंतवणूक वाढेल, गुंतवणूक वाढल्यामुळे सप्लाय होईल आणि त्याच्यामुळे डिमांड वाढेल, तर तसं काही झालेलं नाही। जो डिमांडचा इश्यू होता, म्हणजे बाजारामध्ये डिमांड नसल्यामुळे जी अर्थव्यवस्था आपली खाली जाते, ती ॲड्रेस करण्याच्या ऐवजी, त्याचं समाधान देण्याच्या ऐवजी यांनी कॉर्पोरेटच्या हातात पैसा टाकला आणि त्या कॉर्पोरेटनी अजून ते इन्व्हेस्टमेंट करतच नाहीये। ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात येत आहेत। पटकन यावर विनायक आंबेकरांना बोलतं करतो। विनायक आंबेकर, थोडक्यात काय तर कर रचनेतला, इन्कम टॅक्सच्या संदर्भातल्या कर रचनेतला फेरबदल हा फसवा आहे, इतकी थेट प्रतिक्रिया विरोधकांकडून येते। याला पटणारं उत्तर हवंय। बेसिकली विरोधकांचं जे काम आहे ते करत राहणार। सगळ्या गोष्टी या फसव्या आहेत, या भ्रमात ते राहू देत, काही फरक पडत नाही। मुळात आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की जे मार्जिनल इन्कम ज्यांचं आहे, सॅलरी इन्कम, उदाहरण म्हणून मी देतो की 6 लाख माझा इन्कम आहे, तर आतापर्यंत मला जो टॅक्स होता तो 10% पडत होता वरच्या लाखावरती, तो 5% पडणार आहे। म्हणजे मला डायरेक्टली 5,000चा बेनिफिट आहे। आपण म्हटलं तर आता कुणालाही 2,500 पेक्षा जास्त बेनिफिट होत नाही। तर याचा नीट बारकाईने जर अभ्यास केला तर जे मार्जिनल टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम आणलेली आहे। आताच्या परिस्थितीमध्ये जास्त टॅक्स कट देता येत नाही। अहो करंदीकर, 5,000 स्पेंडिंग वाढवायचं ते तर सांगा वर्षाला। अहो, ज्याचा पगार 6,000 आहे त्याच्या दृष्टीने 5,000 भरपूर आहेत सर। मला वाटतं याच्यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित करायला लागेल आता तात्काळ असा की अर्थसंकल्प तरतुदी नक्की कोणाला अपेक्षित धरून केलेले आहेत, निम्न आर्थिक क्षेत्राला की मध्यम वर्गाला, आणि त्याच्याच बरोबर याचा नक्की उद्देश काय आहे? विनायकराव, आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे। नक्की उद्देश हा ज्यांचं इन्कम कमी आहे,
हा, ज्यांचं उत्पन्न हे मार्जिनल आहे, आज बाजारामध्ये ज्याला 50,000 पगार आहे, 60,000 पगार आहे, 70,000 पगार आहे, असा मोठा सॅलरीड क्लास आहे, त्याच्यावरचं जे टॅक्स बर्डन आहे हे कमी करणं हा त्याचा मोठा उद्देश आहे. परंतु म्हणजे सामान्य लोकांना याच्यामध्ये बेनिफिट देणं हा त्याचा मुख्य ठीक उद्देश आहे. आहे. तुमचा हा आणि जर ते दावा करत असेल तर एकदा मी असताना पटकन चैतन्य टॅक्सचा जोशी जो यांना collection आहे तो चर्चेत जास्त सहभागी करतो आणि त्यांना थेट प्रश्न विचारतो की टॅक्स रिबेट काढून घेतल्यानंतर सुद्धा अपेक्षित असा लाभ मिळणार आहे की अपेक्षित लाभ किंवा जो घोषित लाभ आहे 5% आयकर मधला फरक हा मिळणार नाही? चैतन्य जोशी. अतिशय नॉमिनल फायदा मिळेल, अतिशय नॉमिनल. अजून फायनान्स बिल पूर्ण आलं नाहीये, त्यामुळे एक्झॅक्टली त्या फायनान्स बिल वाचल्याशिवाय, ते फाईन प्रिंट वाचल्याशिवाय आत्ता या मिनिटाला सांगणं कठीण आहे. पण आता जो पहिली इन्फॉर्मेशन जी आपल्या हातात येते त्या दृष्टिकोनातून फार काही ह्याच्यातून टॅक्स सेव्हिंग होणार नाही. 7,000 ते 3,500 रुपये मॅक्झिमम ऍडिशनल तुमच्या हातात खर्चाला मिळतील तुम्हाला. पण मग जर समजा तुम्ही मनी बिल आल्यानंतर या संदर्भातला अभ्यास करून बोलू इच्छित असाल तर आत्ताची ही माहिती तुम्ही कुठल्या आधारावर काढली? हो, आत्ताची माहिती फक्त म्हणजे जे अनाउन्समेंट झाल्या टेलिव्हिजनवर किंवा जे बजेट स्पीच लाईव्ह चालू असताना जी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली त्या हिशोबाने त्यांनी 2 प्रणाली इंट्रोड्यूस केल्या आहेत. एक, तुम्ही कुठलेही स्टँडर्ड डिडक्शन्स घेऊ नका किंवा जे 1.5 लाख रुपये तुम्ही ATC खाली घालता ते सोडून द्या आणि फक्त एक सुटसुटीत सोपा 30% मॅक्झिमम कर तुम्ही भरा. आता ह्याच्यावर जो सरचार्ज लागतो किंवा एज्युकेशनल सेस लागतो या इन्कमवर, तो लागणार आहे की नाही ह्याचं अजून क्लॅरिफिकेशन आलेलं नाहीये. बरं, मग आता यावर अमित नारकर आपली प्रतिक्रिया. याचा सोपा अर्थ काय घ्यायचा? दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत बरी का? होती जास्ती. नाही, असं म्हणावं लागेल आपल्याला. याचं कारण असं आहे की इन्कम टॅक्स रेट मध्ये जो काही त्यांनी आता बदल केलेला आहे त्याच्यामध्ये 5 लाख ते 7.5 लाख उत्पन्नाच्या मध्ये त्यांनी तिथून पुढच्या उत्पन्नाच्या गटामध्ये त्यांनी इन्कम टॅक्सच्या दरामध्ये कपात केलेली आहे. आपण बघितलं तर असं लक्षात येईल की आपलं उत्पन्न जसं जसं वाढत जातं तसं तसं तुम्हाला द्यावा लागणारा कराचा दर हा कमी कमी होत गेलेला आहे. याचा अर्थ असा की या अर्थसंकल्पामध्ये कर कपातीची जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचा खरा रोख हा निम्न आर्थिक गटातल्या लोकांकडे नसून तो उच्च आर्थिक गटातल्या लोकांच्याकडे आहे. आणि त्याच्यामधनं अपेक्षा अशी आहे की लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा राहिल्यामुळे लोक गुंतवणूक करतील, लोक खर्च करतील. आपलं आर्थिक गट जसा वरचा होत जातो त्या पद्धतीने आपण कोणत्या पद्धतीच्या उत्पादनामध्ये कोणत्या पद्धतीची गुंतवणूक करतो, कुठल्या पद्धतीचा खर्च करतो हे जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की या देशामधली एकूण मागणी ही ज्या सर्वसामान्य लोकांच्या मध्ये वाढण्याची गरज आहे त्यांना या कर कपातीचा फारसा फायदा होणार नाही. ठीक आहे, आता विनायक आंबेकरांना याचं मग आता नीट आणि पुन्हा एकदा विचार करून उत्तर द्यावं लागेल. विनायकराव, आताही तुम्ही म्हणताय की केंद्र सरकारच्या कडून घेतले गेलेले करविषयक बदलण्याचे निर्णय हे निम्न आर्थिक गटाला फायदेशीर आहेत असं तुम्ही जबाबदारीने सांगाल? कारण त्यातला 1.5 लाख रुपये 80C अंतर्गत करमाफी मिळवण्याचा प्रस्ताव रद्द होतोय. एज्युकेशन सेसच्या संदर्भात, शैक्षणिक कराच्या संदर्भातली अद्याप स्पष्टता नाहीये. मग नक्की करायचं काय होतं आणि झालंय काय? बेसिकली आता आधीच्या वक्त्यांनी जे सांगितलं, फाईन प्रिंट आली नाही, तर मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतोय की माझ्याकडे PDF कॉपी आता कॉम्प्युटर या माझ्या मोबाईलमध्ये आहे, त्यामुळे फाईन प्रिंट आलेली आहे. पहिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ही जी स्कीम आहे ही व्हॉलंटरी आहे, तुम्हाला कंपल्सरी नाही. तुम्ही टॅक्स रिबेट घेऊन सुद्धा तुमचा रिटर्न भरू शकता. 2 गोष्टींचा याच्यामध्ये उद्देश आहे की निम्न आर्थिक स्तरातल्या लोकांना टॅक्स कंप्लायन्सचं बर्डन कमी करावं. म्हणजे या लोकांनी जर ही स्कीम घेतली तर त्यांचा रिटर्न हा सहज एकपानी रिटर्न असणार आहे जो ते स्वतः फाईल करू शकणार आहेत. हा मुद्दा नंबर 1, त्यांचा कंप्लायन्सचा बर्डन कमी करणं. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ही व्हॉलंटरी स्कीम आहे, तुम्ही टॅक्स रिबेटच्या स्कीममध्ये अजूनही जाऊ शकता, असं काही कंपल्शन नाही आहे. हे माझ्या हातामध्ये
फायनान्स बिल आहे इथे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि ते वाचून मी जबाबदारीने सांगतोय. आणि यांनी जो ठीक आहे. आता मुद्दा काढला त्याच्यामध्ये मी असं म्हणतो, प्रत्येकाची डेफिनेशन जी आहे की निम्न कोण आणि हायर कोण आणि चैन कोण करतं, मला वाटत नाही की 10-12 लाख रुपये इन्कम करणारा माणूस हा सगळं आपले पैसे चैनीत खर्च करतो, हे मला बिलकुल पटत नाही. त्यामुळे याचा लाभ ठीक आहे, मग विनायकराव एका याच्यामध्ये, गोष्टीचा खुलासा आणखीन consumption अपेक्षित मध्ये करतो होणार तुमच्याकडून. तुमच्या लेखी जर आजच्या कररचनेतल्या फेरबदलांमुळे हातातला पैसा जास्त उपलब्ध होणार असेल भारतीयांच्या, तर भारतीय त्याचा खर्च कुठे करतील? ते दुचाकी घेतील, ते फ्रीज घेतील, की ते अन्न विकत घेतील? बेसिकली आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे तो कन्झम्पशन रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि अर्बन कन्झम्पशन वाढवणं हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांनी चैन केली तरी रोजगार वाढणार आहे, त्यांनी मजा केली तरी रोजगार वाढणार आहे आणि त्यांनी स्कूटर किंवा कार घेतली तरी सुद्धा रोजगार वाढणार आहे. आपला मेन जो प्रॉब्लेम आहे तो कन्झम्पशन बेस्ड या इकॉनॉमीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने कन्झम्पशन वाढणं हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे, हे मी ठीक आहे. जबाबदारीने सांगू इच्छितो. संजय तटकरे, क्रयशक्ती वाढवण्याचा हा प्रयत्न दिसतोय, तो वरकरणी क्रयशक्ती वाढवणारा प्रयत्न तुम्हाला वाटत आहे की नाही? नाही, प्रसादजी, क्रयशक्ती प्रॉब्लेम हा कन्झम्पशनचा आहे, पण इथेच बीजेपी आणि बीजेपीच्या प्रवक्त्यांना आणि बीजेपीच्या अर्थमंत्र्यांना कळलेलं नाही. जे कन्झम्पशनचा प्रॉब्लेम आहे हा रुरल एरियामध्ये, म्हणजे गावाकडचा प्रॉब्लेम आहे तो, आणि हे मिडल इन्कम ग्रुपला टार्गेट करतायत. प्रॉब्लेम हाच झालाय की जो बेरोजगारीकडे झुकलेला आहे, जो शेतकरी आहे, जो शेतमजूर आहे, जो छोट्या मोठ्या कारखान्यांमध्ये काम करतो, त्याची क्रयशक्ती कमी झालेली आहे. त्याचा जो आर्थिक सर्वे जो आला त्याच्यामध्ये पण यांनी काय सांगितलं, थाळीनॉमिक्स, आम्ही 10,000 रुपये तुमचे वाचवणार तुमच्या फूड बिलमध्ये. प्रॉब्लेम हा आहे की ते 10,000 वाचवायला त्यांनी खायला तर पाहिजे काहीतरी. बरोबर, मी त्याच निमित्तानं विचारलं होतं संजय तटकरे की हातात आलेल्या पैशांनी लोक अन्न विकत घेणार आहेत का? ग्रामीण भागातल्या माणसांच्या, ग्राहकांच्या हातात कितपत पैसा येणार आहे? प्रकाश पोहरे आपल्या सोबत आहेत. मी विनायकराव आपल्याला संधी देतो, एक आणखीन मुद्दा आपण प्रकाश पोहरेंकडून ऐकू आणि मग आपल्याकडे मी परत येतो. प्रकाश पोहरे, ग्रामीण भागातल्या ग्राहकांच्या हातात कमी होत चाललेला पैसा, ही चिंतेची बाब लक्षात ठेवून आत्ताच्या प्रकारे घेतलं गेलेलं कररचनेतलं फेरबदलाचं पाऊल हे उपयोगी आहे? तुम्हाला असं वाटतं की त्यात ग्रामीण भागात सर्वाधिक लाभ मिळताना दिसतोय? एक लक्षात घ्या की या देशामधली जर इकॉनॉमी सध्याच्या घडीला जे मार्केटमध्ये मंदी आलेली आहे, ती का मंदी आलेली आहे? कारण जनसामान्यांच्या हातात पैसा नाही. जनसामान्य 60-70% हा कोण आहे? तर हा ग्रामीण शेतकरी आहे, ग्रामीण भागात राहणारे लोक आहे. 60-70% लोक राहतात. यांनी जे काही बदल केलेत किंवा काय, ते जास्तीत जास्त सरकारी नोकर 3%, बाकीचे शहरात राहणारे लोक, जे मनीड लोक आहेत, इन्कम टॅक्स वगैरे, किती लोक आहेत इन्कम टॅक्स पे करणारे? मला सांगा, जो शेतकरी, म्हणजे आज 60% शेतकऱ्यातला मला नाही वाटत की 5%च्या वर कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल. इन्कमच नाही ना, तो इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा प्रश्न काय आला? त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे सगळे गोष्ट जी आहे त्या गौण आहेत. त्याचा जर इन्कम तुम्हाला वाढवायचं असेल शेतकऱ्याचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलंय की किसानो की दोघनी आय करेंगे वगैरे, लक्ष त्यांनी जे काही त्याच्यामध्ये उपाय केलेले आहेत की नाही, ते त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी केलेलं आहे. तर उत्पादन वाढवणं याचा अर्थ त्याचा पुन्हा खर्च वाढवणं, म्हणजे पुन्हा नफा कमी करणं, म्हणजे त्याला पुन्हा गाळात जाणं. तर पैसा येणारच नाही ना, म्हणजे अजून त्या शेतकऱ्याला गाळ्यात जाणाऱ्या योजना आहेत. उत्पन्न वाढवायच्या गोष्टी करा. हो, मग आता त्याच निमित्तानं मी परत एकदा विनायकरावांना संधी देतो. विनायकराव, जखम पायाला मलम डोक्याला, असं झालंय का? असं अजिबात झालेलं नाहीये. पॅनलिस्टचा काहीतरी गोंधळ होत आहे. एक तर ते आत्ताचे तटकरे साहेब म्हणले थाळीनॉमी नाही, थाळीनॉमिक्स, आणि थाळीनॉमिक्स हे पुढची योजना नाहीये. गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये थाळीची ऍक्च्युअल किंमत काय राहिली हे त्या आर्थिक याच्यामध्ये दिलेलं आहे. ते नीट वाचा आपण. आणि त्यांनी गाव, जिल्हा, राज्य असं सगळ्याचं इनपुट कॉस्ट काढून ते सिद्ध केलेलं आहे की 2014 ते 2018 थाळीची किंमत कमी झाली. ग्रामीण भागातल्या ग्राहकाच्या हातात पैसा खेळताना दिसत नाही, त्याची क्रयशक्ती वाढत नाही. ग्रामीण भारत जर खरेदी करायला बाहेर पडू शकत नसेल,
तर केवळ आणि केवळ शहरी आणि त्यात सुद्धा मध्यम वर्गाच्या भरोशावर तुम्ही अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी कशी देणार आहात? असं बिलकुल नाही. सगळ्यांची क्रयशक्ती महत्वाची असते. शेतकऱ्याची क्रयशक्ती किंवा ग्रामीण भागातल्या लोकांची क्रयशक्ती सुद्धा महत्वाची आहे. पण ती क्रयशक्ती वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढलं पाहिजे. त्यामुळे या गव्हर्नमेंटने इन्फ्रा पुश जो दिलेला आहे त्या इन्फ्रा पुशमध्ये 1,06,000 कोटी रुपयाची जी योजना आहे की जी पाईपलाईनमध्ये 6 लाख कोटी रुपयांची योजना आहे, ज्यातले 20,000 कोटी रुपये ऍक्च्युअली खर्च झालेले आहेत. या इन्फ्रा पुशमधून हे इन्फ्रा कुठे तयार होणार आहे? हे सर्व इन्फ्रा रस्त्यांमध्ये, हॉस्पिटलमध्ये, कॉलेजेसमध्ये म्हणजे ग्रामीण भागात तयार होणार आहे. आणि ठीक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांचं उत्पन्न आणि त्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढणार आहे. चैतन्य त्यामुळे जोशींना त्याचा या सबळ विषयावर विचार बोलायचं केलेला आहे. या चैतन्य अर्थसंकल्पात. जोशी, आपण आपलं म्हणणं मांडू शकता. आता आपण बोला. मी स्वतः मोदी समर्थक आहे, पण निर्मलाजींची गेली 2 बजेट्स ही कन्फ्युजन बजेट्स आहेत. म्हणजे जास्ती ते केऑस निर्माण करतात. आपल्याला अर्थमंत्री हा इकॉनॉमिस्ट पाहिजे, ज्याला सप्लाय डिमांड ऍक्च्युली समजतं ते. आणि जेटली पण वकील होते, त्यामुळे आपल्याला स्पेशलिस्ट इकॉनॉमिस्ट अर्थमंत्री पाहिजे. तो या देशाला दिशा देऊ शकेल. मी आंबेडकर साहेबांच्याशी सहमत आहे की इन्फ्रास्ट्रक्चर पुश करणं फार महत्वाचं आहे. पण आता सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. अनेक इंडस्ट्रीज असतील, उदाहरणार्थ आम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहोत, आम्ही एक्सपोर्ट करतो, तर आम्हाला जागतिक मंदीला पण सामोरं जावं लागतं आणि देशात लोकल मार्केटमधल्या मंदीला पण सामोरं जावं लागतं. तर ह्याच्यासाठी कन्झम्पशन इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला मध्यमवर्गीय लोकांच्या हातात, गरिबांच्या हातात पैसा द्यावा लागेल. आणि बळीराजाला तुम्ही सदैव यासाठी काय करायला लागेल ते थेट सांगा. त्याला सक्षम आपण शेतकऱ्यांच्या विषयीची चर्चा पुढच्या भागात करणार आहोत. आता पटकन मध्यम वर्गांच्या हातात पैसा घ्यायचा असेल तर करायचं काय? उभी करावी लागेल. नाही, कर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आणि गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. हे कठोर म्हणजे कठोर मेजर्स घेतलीच पाहिजेत. तुमची एक्सपेंडिचर साईड तुम्ही कमी करत नाही आणि तुमचा जो करात जी घट झाली आहे त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिट जो 3% असायला पाहिजे आता तो 3.8% आहे. म्हणजे कधी अलार्मिंग फिगर नाहीये. पण गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर योग्य ठिकाणी होत आहे ना हे बघायला पाहिजे. विनायकरावांचं याच्यावर उत्तर ऐकू आणि एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेऊ. विनायकराव पटकन बोला, आपल्याकडे 30 सेकंद आहेत. बेसिकली इकॉनॉमिक्स असं सांगतं की ज्यावेळेला मंदीचा काळ असेल तेव्हा ऑस्टेरिटी मेजर्स करू नये. आणि हे आपल्याला सांगतायत की गव्हर्नमेंटचा खर्च कमी केला पाहिजे. गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढवल्याशिवाय या परिस्थितीतून आपण बाहेर येणार नाही. आणि त्यांचं एक म्हणणं योग्य आहे की गव्हर्नमेंटनी चांगल्या प्रकारे खर्च करावा. वायफळ खर्च हे गव्हर्नमेंट करतच नाही. हे रात्री विमानामध्ये झोपतात आमचे मोदी साहेब, कारण हॉटेलचा खर्च होऊ नये म्हणून. त्यामुळे कुठलाही वायफळ खर्च मोदी कधी करत नाहीत. हा जो आहे नरेंद्र मोदींनी असे पैसे किती वाचणार आहेत विनायकराव? चालेल. अख्खं प्रशासन देशातलं आ सेतू हिमाचल सुद्धा सांभाळायला पाहिजे की. अहो, लीडर शुड लीड बाय एक्झाम्पल. दॅट इज माय पॉइंट. उदाहरण म्हणजे गव्हर्नमेंट होतंय कसं, नेता वागतो, खाली कार्यकर्ते काही सुधारायला तयार नाहीत, अशी परिस्थिती नाही व्हायची म्हणजे मिळवली. शेवटी मानवी स्वभाव हा सगळीकडे सारखाच असतो. हा, मग त्याचीच तर चिंता व्यक्त होतीये. ठीक आहे, आपण एक पटकन जाहिरातीची विश्रांती घेऊ, लवकरच परत येऊ आणि परत आल्यानंतर आपली चर्चा ही अर्थातच कृषी विषयक धोरणांच्या बाबत असणार आहे.